Welcome students. In this topic, in this hydrocarbons topic, right now we are studying methods of preparation of alkenes. Okay. In last lecture, we study about preparation of alkenes from alkyl halides. Okay. Preparation of alkane from alkyl halides. So when alkyl halides react with reducing agent zinc in dilute HCl, it gives nascent hydrogen atom and halide converted into alkene. Then after we study about preparation of alkene from alkyl halide by Wurtz reaction. When alkyl halides react with sodium metal in presence of dry ether, it gives corresponding higher alkane. Whatever carbon atoms present in alkyl halide, it gives alkane which contain double the number of alkene. alkyl halide मध्ये जे काही कार्बन ॲटम असतात त्याच्यापेक्षाही जास्त दुप्पट कार्बन ॲटम हे करस्पॉन्डिंग अल्केन मध्ये तयार होतात मिळतात हे आपल्याला माहित आहे. आणि जात असताना मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की फ्रँकलँड्स रिएक्शन. कोणती? फ्रँकलँड्स रिएक्शन. When alkyl halide is react with zinc metal in presence of dry ether, it gives corresponding higher alkane. सोडियम मेटल असेल तर त्याला वुर्ट्ज रिएक्शन म्हटलेलं आहे आणि जर झिंक मेटल असेल तर त्याला फ्रँकलँड्स रिएक्शन असं म्हटलेलं आहे. ओके. नाउ नेक्स्ट थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन. ही पहा तिथं मी टाकतोय. आपण काय पाहतोय तर आपण पाहतोय प्रिपरेशन ऑफ अल्केन्स, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन. तुम्हाला प्रश्न येतो हाऊ इथेन इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथिल ब्रोमाइड. हाऊ इथेन इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथिल ब्रोमाइड. तर तुम्ही एक रिडक्शनचं एक्झाम्पल देऊ शकता. ओके. तशा पद्धतीने आता तिसरी मेथड आपल्याला पाहिजे तर ती टाकतो मी तर फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. कशा टाकतो किंवा असे टाकतो फ्रॉम अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. नीट पहा इथं काय टाकतो मी. फ्रॉम अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. त्यालाच आपण ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हणत असतो. त्यालाच काय म्हणतो आपण? ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हणत असतो. पहा तिसरी मेथड पाहिजे आपल्याला अल्केन तयार करायची. कशापासून अल्केन तयार करायचंय तर फ्रॉम अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. कशापासून? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. त्यालाच काय म्हटलं जातं? ग्रिग्नार्ड रिएजंट. पहा थोडक्यात तुम्हाला त्याची हिस्ट्री सांगतोय थोडक्यात. पहा इथं हा कोनिकल फ्लास्क आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे हा? कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये याला कोनिकल फ्लास्क म्हणायचं असतं. ओके. या कोनिकल फ्लास्क मध्ये हे जे डॉट डॉट दाखवलं हे म्हणजे काय आहे तर हे म्हणजे RX म्हणजे अल्किल हॅलाइड आहे. काय आहे तर? अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड मध्ये काय टाकायचं पहा मी सांगतोय. मॅग्नेशियम मेटल टाकायचे. काय टाकायचंय? मॅग्नेशियम मेटल. मॅग्नेशियम मेटलचे तुकडे असतात. अल्किल हॅलाइड असलेल्या कंटेनर मध्ये मॅग्नेशियम मेटल टाकायचं आणि ही रिएक्शन होण्यासाठी म्हणून सॉल्व्हंट ड्राय इथर टाकायचे. काय टाकायचं तर? ड्राय इथर. काय रिएक्शन होते पहा तर मी असं म्हणेन RX रिएक्ट विथ थोडं खाली देतो कारण तुम्हाला स्टेटमेंट लिहिण्यासाठी जागा सुटतो. हा पहा इथं RX आपल्याला RX when RX is react with magnesium in presence of dry ether. पहा काय सांगतो. अल्किल हॅलाइड घेतलं RX म्हणजे अल्किल हॅलाइड. त्याच्यात मॅग्नेशियम मेटल टाकायचा. मॅग्नेशियम मेटल टाकायचं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर सॉल्व्हंट. हा मॅग्नेशियम जो आहे का मॅग्नेशियम पहा इथं मोठं कार्टून दिसण्यासाठी हा RX हा आहे अल्किल हॅलाइड. कोणता आहे हा? अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड मध्ये जर मॅग्नेशियम मेटल टाकला तर हा मॅग्नेशियम मेटल काय होतो? R आणि X च्या मध्ये इंट्रोड्यूस होतो. काय होतो? R आणि X च्या मध्ये इंट्रोड्यूस होतो, एंट्री करतो आणि इथं तयार होतं RMgX. काय तयार होतं? RMgX. पहा याचं नाव अल्किल हॅलाइड. हा मॅग्नेशियम मेटल आहे. कोणता? हा आहे मॅग्नेशियम मेटल आहे आणि हा आहे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. पहा काय नाव आहे सर? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. ओके. आणि सगळ्यात अगोदर हा प्रयोग व्हिक्टर ग्रिग्नार्ड. कोणता? पहा व्हिक्टर ग्रिग्नार्ड याने 1900 मध्ये केला होता.
अल्किलाइड असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये मॅग्नेशियम मेटल टाकला, त्याच्यात ड्रायथर टाकला. हा प्रयोग सगळ्यात अगोदर कोणी केला तर व्हिक्टर ग्रिग्नार्ड याने 1900 मध्ये केला. आणि त्याच्या निदर्शनास असं आलं, जर आपण अल्किलाइड असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये मॅग्नेशियम टाकला तर काय रिएक्शन होते, तर अल्किलाइडची रिएक्शन मॅग्नेशियम सोबत होऊन RMgX म्हणजेच अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड तयार होतो. आणि हा जो प्रोडक्ट तयार झाला याचं नाव काय, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. हा कोणी तयार केला, कोणत्या सायंटिस्टने तयार केला, तर व्हिक्टर ग्रिग्नार्ड या सायंटिस्टने तयार केला. म्हणून या प्रकारच्या अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड किंवा अरिल मॅग्नेशियम हॅलाइड यांना जनरली ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हटलं जातं. ओके, या प्रकारे हा झाला ग्रिग्नार्ड रिएजंट. आपण काय पाहतोय, फ्रॉम अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. ओके, तर आता सांगतो तुम्हाला, RX घेतलं आपण, त्याच्यात मॅग्नेशियम टाकलं, इन प्रेझेन्स ऑफ ड्रायथर काय तयार होतं, RMgX तयार होतं. काय तयार होतं, RMgX, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. आणि नंतर थोड्या वेळानं 5 मिनिटं झाल्यानंतर ती रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे वॉटर. काय टाकायचं आपल्याला, H2O म्हणजे टाकायचं आहे आपल्याला वॉटर. आणि वॉटर जर टाकलं तर काय होईल पहा. आता पुन्हा स्टेप सेकंड, ही पहिली स्टेप आहे आणि दुसरी स्टेप पहा, RMgX प्लस वॉटर H2O, याला मी असं लिहितोय वॉटर. ओके, इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट कोणतं, इन प्रेझेन्स ऑफ ड्रायथर. काय होतं पहा, तर RMgX म्हणजे काय, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. त्याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला, परत वरतून टाकायचं आहे वॉटर. वॉटर टाकल्यानंतर काय होतं, वॉटर मध्ये हा जो बॉन्ड आहे का, पोलर कोव्हलंट बॉन्ड असतो. कोणता असतो, पोलर कोव्हलंट बॉन्ड असतो. यातला पहा H प्लस OH मायनस, H प्लस आणि OH मायनस. आणि RMgX मधला हा जो बॉन्ड असतो, R आणि Mg याच्यातला हा पोलर कोव्हलंट बॉन्ड असतो. कोणता असतो, पोलर कोव्हलंट बॉन्ड. मॅग्नेशियम वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, R वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि हा R मायनस या H प्लस ला आपल्याकडे येतो, R मायनस हा H प्लस ला आपल्याकडे येतो आणि तयार होतं ते म्हणजे RH. काय तयार होतं, RH. आणि R आणि Mg मधला बॉन्ड तुटतो. पहा, R आणि Mg मधला बॉन्ड तुटतो. तसंच H आणि OH मधला देखील बॉन्ड तुटतो. हा H प्लस हा R मायनस तयार होतं RH. आणि हा Mg प्लस आणि इकडचा OH तयार होतं MgX OH. पहा इथं हा Mg, त्याला X ऑलरेडी आहे, हा X इथे लिहितो. आणि ह्या Mg ला, या Mg ला काय जोडलं जातं, OH जोडलं जातं. हे असं हा RMgX पहिल्या स्टेप मधला इंटरमिडिएट, त्याची रिएक्शन वॉटर सोबत झाली. काय काय झालं, RH. RH हे कशाचं रिप्रेझेंटेशन आहे, तर RH इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अल्केन. कशाचं, अल्केनचं हे रिप्रेझेंटेशन आहे. म्हणून मी काय सांगतो पहा, ही रिएक्शन किती स्टेप मध्ये होते, 2 स्टेप मध्ये ही रिएक्शन होते. तुम्हाला प्रश्न असतो, हाऊ अल्केन इज प्रिपेअर्ड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. तर कृपया तुम्हाला ह्या 2 स्टेप लक्षात ठेवाव्या लागतात. मी सांगतो त्याकडे पहा. एक्झाम्पल देऊ का अगोदर, एक्झाम्पल पेक्षा स्टेटमेंट देतो पहा. व्हेन अल्किलाइड, तर पहा हा कोनिकल फ्लास्क. यात काय काय घेतलं आपण, हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क, हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये अगोदर घ्यायचं अल्किलाइड. काय घ्यायचं, अल्किलाइड. नंतर काय टाकायचं, मॅग्नेशियम मेटल. अल्किलाइड आणि मॅग्नेशियम मेटल यांची रिएक्शन होण्यासाठी काय टाकायचे, सॉल्व्हंट ड्रायथर. सॉल्व्हंट म्हणजे ती रिएक्शन होण्यासाठी टाकलेलं लिक्विड, सॉल्व्हंट टाकायचं ड्रायथर. आणि ड्रायथर सॉल्व्हंट टाकल्यानंतर RX म्हणजे अल्किलाइड ची रिएक्शन मॅग्नेशियम मेटल सोबत होते, तयार होतं RMgX म्हणजेच अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. काय तयार होतं, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड या कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि ते अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड तयार झाल्यानंतर वरतून थोड्या वेळ काय टाकायचं, आपल्याला पाणी टाकायचं आहे. काय टाकायचंय, पाणी H2O. आणि तयार झालेल्या अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड मध्ये वॉटर जर टाकलं तर R आणि Mg यांच्यातला बॉन्ड तुटतो. पहा, R आणि Mg यांच्यातला कोव्हलंट बॉन्ड तुटतो आणि H आणि O मधला देखील कोव्हलंट बॉन्ड तुटतो. वॉटर मधला H प्लस हा R मायनस सोबत जातो, RH म्हणजे अल्केन तयार होतं. आणि MgX आणि हा OH म्हणून तयार होतं MgX OH. ओके, हा झाला अल्केन. आता एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. एक्झाम्पल पहा,
एक्झाम्पल देत असताना मी असं म्हणतोय वेन मिथिल आयोडाईड, पहा इथं, वेन मिथिल आयोडाईड इज रिॲक्ट विथ Mg म्हणजे कोणता, मॅग्नेशियम. वेन मिथिल आयोडाईड इज रिॲक्ट विथ मॅग्नेशियम मेटल in presence of dry ether it gives काय असेल पहा, मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड which on heating with water gives methane. पहा आता बदल काय करतो, आता RX कोणते घ्यायचे आहेत आपल्याला, ह्या RX च्या ऐवजी एक्झाम्पल कोणते घ्यायचं आपल्याला, मिथिल आयोडाईड. काय घ्यायचं, मिथिल आयोडाईड घ्या, CH3 आहे मिथिल आयोडाईड. नंतर त्याच्यात मॅग्नेशियम मेटल टाका. काय होईल सांगा, तर स्टेप नंबर 1 पहा, स्टेप नंबर 1 CH3 आणि I मिथिल आयोडाईड सोबत जर मॅग्नेशियम रिॲक्ट जर झाला तर काय होईल, मिथिल आयोडाईड सोबत मॅग्नेशियम रिॲक्ट जर झाला तर मॅग्नेशियम इज इंट्रोड्यूस्ड इन बिटवीन कार्बन अँड आयोडीन टू फॉर्म CH3 MgI मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड. ओके, ही रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आलं लक्षात. मिथिल आयोडाईडची रिॲक्शन मॅग्नेशियम सोबत जर झाली तर मॅग्नेशियम मेटल इंट्रोड्यूस होतो कार्बन आणि आयोडीन मध्ये, तयार होतं CH3 MgI. याचं नाव काय, तर याचं नाव आहे मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड हे आहे. आणि मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड तयार झाल्यानंतर वरतून काय टाकायचं आपल्याला, पुन्हा पाणी टाकायचं आहे. आणि स्टेप सेकंड मध्ये काय रिॲक्शन होईल पहा, तर नाव लिहू द्या मला आधी, हा मिथिल आयोडाईड, आता त्याचं नाव लिहित नाही. मिथिल आयोडाईड ची रिॲक्शन मॅग्नेशियम सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तयार होतं मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड. किती रिॲक्शन सोपी पहा, हा मॅग्नेशियम ऍड होतो इथं. या रिॲक्शनला इन्सर्शन रिॲक्शन म्हटलं जातं. जसं मोबाईल मध्ये आपण सिम इंटर करतो तसं मॅग्नेशियम हा मेटल मिथिल म्हणजे कार्बन आणि आयोडीन यांच्या मध्ये ऍड झाला, म्हणून या रिॲक्शनला इन्सर्शन रिॲक्शन देखील म्हटलं जातं. ओके, त्यानंतर स्टेप सेकंड मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड मध्ये काय टाकायचे, वॉटर. म्हणून ती रिॲक्शन आपण असं लिहू शकतो, CH3 MgI मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड प्लस वॉटर, मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय होतं, जनरल रिॲक्शन कडे पहा, वॉटर मधला HOH बॉन्ड तुटतो, मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड मधला कार्बन मॅग्नेशियम बॉन्ड तुटतो. ओके, तर इकडचा H या CH3 ला जोडला जाईल, इथं तयार होईल CH3H म्हणजेच काय, CH3H म्हणजेच झाला मिथेन. आणि राहिलेला पार्ट MgI ऑलरेडी आहे. ओके, MgI. आणि त्याचबरोबर हा कोणाला जोडला जाईल, तर OH ला जोडला जाईल, इथं जोडला जाईल मॅग्नेशियम OH. इथं तुमच्या माहितीसाठी इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज, इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, H प्लस असेल, OH मायनस असेल. ओके, तर या पद्धतीनं मिथिल मॅग्नेशियम आयोडाईडची रिॲक्शन वॉटर सोबत झाली तर वॉटर मधला H हा CH3 ला येऊन मिळून तयार होईल मिथेन आणि बाय प्रोडक्ट MgIOH. अशा प्रकारे ही रिॲक्शन असेल. म्हणून when methyl iodide is react with magnesium metal, in presence of dry ether it gives methyl magnesium iodide. Methyl magnesium iodide on reaction with water gives methane प्लस बाय प्रोडक्ट MgIOH. हे एक झालं एक्झाम्पल. मग आपण या रिॲक्शनची जनरल रिॲक्शन कशी लिहू शकतो किंवा स्टेटमेंट कशी लिहू शकतो पहा बरं. तर ती स्टेटमेंट अशी असेल, when alkyl halide is react with कोणासोबत, when alkyl halide is react with magnesium metal in presence of dry ether, it gives, in presence of dry ether gives alkyl magnesium halide,
magnesium halide, gives alkyl magnesium halide, which on alkyl magnesium halide, which on boiled with water, which on boiled with water gives corresponding alkane, झालं. gives corresponding alkyl. Alkyl halide react with magnesium, it gives alkyl magnesium halide in presence of dry ether, and alkyl magnesium halide on reaction with water gives corresponding alkane and byproduct this. ओके, या प्रकारे अल्किल हायड्राइड मध्ये जेवढे कार्बन अटम आहेत, जेवढे कार्बन अटम अल्किल हायड्राइड मध्ये आहेत, तेवढेच कार्बन अटम करस्पॉन्डिंग अल्केन मध्ये इथे तयार होतात. ओके, आता एक्झाम्पल चेंज करतो, तुम्ही ते लिहिताल असं मी अपेक्षा करतो. काय तर आता मी काय करतो, अल्किल हायड्राइडच्या इथं ऐवजी एक्झाम्पल घेतो CH3 CH2Br. सांगा बरं काय होईल तर, काय होईल? CH3 CH2Br ची रिएक्शन होऊन पुढे काय होईल? समजा आपण असं गृहीत धरू की हा कोनिकल फ्लास्क घेतला. कोणता? हा घेतला कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं इथिल ब्रोमाइड. ओके, इथिल ब्रोमाइड मध्ये टाकलं आपण मॅग्नेशियम. इथिल ब्रोमाइड आणि मॅग्नेशियम त्याची रिएक्शन होण्यासाठी टाकलं आपण सॉल्व्हंट ड्राय इथर. काय करवेल? डोक्यात आलं? काय होईल सांगा? इथिल ब्रोमाइड मध्ये आपण मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टाकलं तर काय होईल? स्टेप 1. आता एक्झाम्पल नंबर 2 हा. याच्या स्टेप 2 असतात माहिती आहे तुम्हाला. स्टेप नंबर 1 कोणतं? तर CH3 CH2Br इथिल ब्रोमाइड ची रिएक्शन कोणासोबत? मॅग्नेशियम सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इथिल ब्रोमाइड ची रिएक्शन मॅग्नेशियम सोबत कुठं एंट्री होते मॅग्नेशियमची? कार्बन आणि हॅलोजन. कुठं? कार्बन आणि हॅलोजन यांच्यामध्ये हा मॅग्नेशियम इथं ऍड होतो इन बिटवीन कार्बन अँड ब्रोमीन अँड टू फॉर्म CH3 CH2. पहा CH3 CH2 Mg आणि पुढे Br, Mg आणि पुढे Br. हा, याचं नाव काय? हा आहे इथिल ब्रोमाइड. हा काय आहे? इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड ची रिएक्शन मॅग्नेशियम मेटल सोबत जर झाली तर तयार होतं इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड तयार होतं आणि इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ची रिएक्शन वॉटर सोबत करायची स्टेप 2 मध्ये, म्हणून मी इथे लिहितो स्टेप 2 पायरी 2. ओके, CH3 CH2 MgBr प्लस वाटर इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट ड्राय इथर. काय होईल आता माहिती तुम्हाला? वॉटर मधला HOH बॉन्ड तुटतो, H आणि O बॉन्ड तुटतो, यातला कार्बन आणि Mg बॉन्ड तुटतो. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. हा HOH बॉन्ड तुटतो, इथला H प्लस OH मायनस, इथला हा प्लस, इथला हा मायनस. हा बॉन्ड देखील तुटतो, हा बॉन्ड देखील तुटतो. इथला H या कार्बन सोबत CH3 CH2 आणि एक H म्हणजे काय तर CH3. इथं डायरेक्ट लिहितो मी CH3 CH3. ओके, CH3 CH3 लिहू शकता किंवा CH3 CH2H. त्याचा फॉर्म्युला हाच असणार आहे CH3 CH3. ओके, नंतर MgBr, नंतर काय तर MgBr आणि त्याच्यासोबत इकडचं काय तर OH, इथं यायचं OH. हा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आणि हा काय आहे तर हा आहे इथेन. काय आहे हा तर इथेन आहे. ओके, या प्रकारे ही झाली तिसरी मेथड अल्केन तयार करण्याची फ्रॉम अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड यांनाच ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हटलं जातं. आणि का म्हटलं जातं तर सगळ्यात अगोदर अल्किल हॅलाइड ची रिएक्शन मॅग्नेशियम सोबत केली, तयार झाला अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. काय तयार झाला? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड हा इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडच्या मदतीनं आपण करस्पॉन्डिंग अल्केन तयार करू शकतो. त्याचबरोबर आपण पुढे अल्कोहोल्स तयार करू शकतो, कार्बोक्सिलिक ऍसिड देखील तयार करू शकतो. आणि म्हणून अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड हा महत्त्वाचा कंपाऊंड आहे. आणि महत्त्वाचा कंपाऊंड ज्या सायंटिस्टने तयार केलाय तो विक्टर ग्रिग्नार्ड होता. आणि म्हणून अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड जे सर्व प्रकारचे असतात त्यांना एक नाव दिलं ग्रिग्नार्ड रिएजंट. काय नाव दिलं त्याला?
ग्रिग्नार्ड रिएजंट. तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये की हाऊ मिथिल आयोडाइड इज कन्वर्टेड इनटू मिथेन बाय ग्रिग्नार्ड रिएजंट प्रोसेस. तर कृपया लक्षात ठेवा. मग मिथिल आयोडाइडचं कन्वर्जन मिथेन मध्ये कसं ग्रिग्नार्ड रिएजंट वापरून तुम्ही कसं तयार करताल. तर मिथिल आयोडाइडची रिएक्शन मॅग्नेशियम सोबत दाखवायची, मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड, आणि मिथिल मॅग्नेशियम आयोडाइडची रिएक्शन वॉटर सोबत दाखवायची, तयार होईल मिथेन. किंवा एका मार्काला तुम्हाला प्रश्न असाही असतो हाऊ मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड इज कन्वर्ट इनटू मिथेन. एका मार्कासाठी कसं पहा, मिथिल मॅग्नेशियम आयोडाइडचं कन्वर्जन तुम्ही मिथेन मध्ये कसं करू शकतात. किती सोपं आहे. CH3MgI याची रिएक्शन कोणासोबत करायची, वॉटर सोबत, HOH म्हणजेच H2O. ओके, मिथिल मॅग्नेशियम आयोडाइडला जर आपण वॉटर सोबत ट्रीट केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय थर तर तयार होतं मिथेन आणि बाय प्रोडक्ट MgIOH. ओके, म्हणजे याला आपण म्हणू शकतो हायड्रॉक्सी मॅग्नेशियम आयोडाइड देखील आपण त्याला म्हणू शकतो. ओके, या प्रकारे या झाल्या रिएक्शन्स. किंवा तुम्हाला आणखी दुसरा प्रश्न, हाऊ इथेन इज ऑब्टेन्ड फ्रॉम इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड असं जर आलं तर तुम्हाला ही रिएक्शन लिहायची आहे. लक्षात राहील, नक्कीच लक्षात राहणार सारखीच रिएक्शन आहे. आपण पाहिलं तिसरी कोणती, फ्रॉम अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड पासून आपण अल्केन तयार करू शकतो. आणि जेवढे कार्बन अल्किल हॅलाइड मध्ये आहेत तेवढेच कार्बन करस्पॉन्डिंग अल्केन मध्ये देखील असतात. कृपया लक्षात ठेवा. ओके, तर ह्या झाल्या रिएक्शन्स. व्हेन अल्किल हॅलाइड इज रिएक्ट विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय थर इट गिव्स अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड जो इथं तयार झाला आहे तोच अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड ची रिएक्शन वॉटर सोबत केली तर करस्पॉन्डिंग अल्केन आणि हा बाय प्रोडक्ट तयार होतो. आपण दोन एक्झाम्पल पाहिले. एक्झाम्पल एकच पाहिजे गरज असते पण आपण दोन एक्झाम्पल पाहिले. पहिले एक्झाम्पल, मिथिल आयोडाइड रिएक्ट विथ मॅग्नेशियम मेटल. मिथिल आयोडाइड रिएक्ट विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय थर इट गिव्स मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. ओके, आणि तयार झालेला मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड ची रिएक्शन आपण वॉटर सोबत केली, तयार झाला मिथेन आणि MgIOH. आता CH3H किंवा तुम्ही त्याला असंही लिहिलं तर काही फरक पडत नाही. CH3 एक मिनिट पेनचं. तर पहा इथं CH3H किंवा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता त्याला CH4. काय लिहू शकता, CH4 लिहू शकता. नंतर इथिल ब्रोमाइड ची रिएक्शन मॅग्नेशियम मेटल सोबत जर झाली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय थर CH3CH2 MgBr म्हणजे इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड तयार होतो. इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ची रिएक्शन वॉटर सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग इथेन आणि हा हायड्रॉक्सी कोणता पहा, ब्रोमो, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो ब्रोमो हायड्रॉक्सी मॅग्नेशियम. ओके, त्या पद्धतीचं नाव असेल. तर ही देखील रिएक्शन झाली अशा प्रकारे. इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडचं कन्वर्जन तुम्ही इथेन मध्ये करू शकता. ओके, तर ह्या रिएक्शन्स पहा. त्यानंतर आपण पुढच्या रिएक्शन्स पाहू. ह्या रिएक्शन्स 2 मिनिटांसाठी तुम्ही एकदा ऑब्झर्व करा. नाउ नेक्स्ट मेथड दॅट इज फ्रॉम सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. फ्रॉम सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. फ्रॉम सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, या मेथडला डिकार्बोक्सिलेशन मेथड असं म्हटलं जातं. कोणती, डिकार्बोक्सिलेशन असं देखील म्हटलं जातं. कशापासून पाहिजे आपल्याला अल्केन तयार करण्याचं. चौथी मेथड, फ्रॉम सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड पासून पाहिजे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतोय की सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड काय असतं. तर तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड्स माहित आहेत. कार्बोक्सिलिक ऍसिड्स काय असतात तर RCOOH हे त्यांचं रिप्रेझेंटेशन असतं. RCOOH म्हणजे तो असतो कार्बोक्सिलिक ऍसिड. तो काय असतो तर कार्बोक्सिलिक ऍसिड असतो. या कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साइड सोबत जर झाली, कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साइड सोबत, तर कार्बोक्सिलिक ऍसिड मधला H हा Na रिप्लेस करतो आणि तयार होते. किती सोपं आहे पहा. RC डबल बॉन्ड OOH ची रिएक्शन NaOH तुम्हाला माहिती आहे 10वीला होतं.
ऍसिडची रिएक्शन बेस सोबत जर झाली तर सॉल्ट आणि वॉटर तयार होतं, तीच रिएक्शन आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे आणि यातला H हा Na रिप्लेस करतो, तयार होतं RC डबल बॉन्ड OONA आणि बाय प्रोडक्ट इथला H आणि इथला OH मिळून तयार होतं H2. RCOONA RCOONA म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, RCOONA म्हणजे काय, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता इथे पहा, चौथी मेथड फ्रॉम सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला पाहायचंय. तर त्यासाठी मी इथे घेतोय कोनिकल फ्लास्क. काय घेतोय तुम्ही, कोनिकल फ्लास्क घेतोय. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आहे, तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचं आहे RC डबल बॉन्ड OONA. काय घ्यायचं, RC डबल बॉन्ड OONA सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या टेस्ट ट्यूब मधलं NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईड हे टाकायचे. NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईड हे टाकायचं आहे. NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईड याला सोडा लाईम असा शब्द आहे पहा. कोणता, NaOH म्हणजे सोडा आणि कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे लाईम, म्हणजे त्याच्यामुळे शब्द आला सोडा लाईम. ओके, RCOONA म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईडचं मिक्सचर टाकायचं आहे आणि काय रिएक्शन होते ती इथे मी तुम्हाला सांगतोय. पहा इथं हे RC डबल बॉन्ड OONA. ओके, याचं नाव काय, याचं नाव आहे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. यात काय टाकायचंय, तर त्यात आपल्याला NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईड टाकायचं आहे. त्यातलं इथं तुम्ही NaOH आणि हा जो एरो आहे त्याच्यावरती तुम्ही कॅल्शियम ऑक्साईड CaO आणि त्याला आपल्याला हीट करायचंय. काय करायचं, आपल्याला हीट करायचं आहे, त्याला हीट करायचं. ओके, पाहतो RCOONA म्हणजे काय, RC डबल बॉन्ड OONA म्हणजे काय, तर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ही मी देतो तुम्हाला जनरल रिएक्शन. कोणती देतो, तर जनरल रिएक्शन. त्याच्यात टाकायचं आहे सोडियम हायड्रॉक्साईड. काय टाकायचं त्याच्यात, सोडियम हायड्रॉक्साईड हे टाकायचं आहे. हे ऍसिड आहे, हे बेस आहे. तर पहा, RCOONA ची रिएक्शन NaOH सोबत जर झाली तर काय होतं, तर कॅल्शियम ऑक्साईड हा कॅटलिस्ट आहे. काय आहे, हा कॅटलिस्ट. तर याला हीट जर केला आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये RCOONA आणि NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईडचे मिक्सचर टाकून याला जर हीट केलं तर हा जो कंपाऊंड आहे, याचं डिकम्पोजिशन होतं. काय होतं याचं, डिकम्पोजिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला जे R दिसतंय का, R. ओके, हे R आणि कार्बन, हा जो R आणि कार्बन आहे का, यातला बॉन्ड तुटतो. हा R आणि कार्बन याच्यातला बॉन्ड तुटतो. R आणि कार्बन याच्यातला बॉन्ड तुटतो आणि NaOH मधला O आणि H बॉन्ड तुटतो. तर हा H आणि हा R मिळून तयार होतं RH. काय तयार होतं, RH. RH म्हणजे काय, तर RH म्हणजे इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अल्केन. अल्केन तयार होतं आणि राहिलेला पार्ट इथला एक Na, इथला एक Na2. ओके, हे दोन Na, तर बाय प्रोडक्ट काय लिहितो पहा, Na2. नंतर इथला एक कार्बन, 1 2 आणि 3 ऑक्सिजन, यापासून तयार होतं Na2CO3. म्हणजे कोणतं, म्हणजेच असतं सोडियम कार्बोनेट. काय तयार होतं, सोडियम कार्बोनेट हे तयार होतं. ओके, आता सांगतो मी, इथं जर n नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील, तर इथं मात्र n-1 नंबर ऑफ कार्बन ॲटम असलेला अल्केन तयार होतो. मी स्टेटमेंट सांगणार आहे त्याची. when sodium salt of carboxylic acid is heated with soda lime, it gives corresponding alkane which contain one carbon atom less and byproduct sodium carbonate. Example घेतो, example number 1 पाहता. sodium acetate on heating with soda lime gives. आता पहा,
सोडियम ॲसिटेटचा फॉर्म्युला काय, तर काही फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ते सांगतो. सोडियम ॲसिटेट म्हणजे काय, मी जर असं म्हटलं इथं जर मी घेतलं CH3COOH तर R च्या ऐवजी CH3 जर घेतलं तर त्याचं नाव असतं ॲसिटिक ऍसिड. काय असतं विद्यार्थी मित्रांनो, R च्या ऐवजी CH3 जर घेतलं तर तुम्ही नवीन फॉर्म्युला पाहिलेला आहे किंवा आपण फंक्शनल ग्रुप मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिडचं एक्झाम्पल देताना पाहिलेले आहे. CH3COOH म्हणजे ॲसिटिक ऍसिड. ॲसिटिक ऍसिडची रिएक्शन NaOH सोबत जर झाली तर पहा H निघून जाईल Na, ओके, हा H आणि OH H2O, तर इथं तयार होतं CH3 COONA, याचं नाव आहे सोडियम ॲसिटेट. काय नाव याचं, सोडियम ॲसिटेट. सोडियम ॲसिटेट मग याचं नाव पहा. सोडियम ॲसिटेटचा फॉर्म्युला काय, CH3COONA, तो इथे तुम्ही पहा CH3COONA हा झाला सोडियम ॲसिटेट. काय झाला, सोडियम ॲसिटेट. सोडियम ॲसिटेटची हिटिंग कोणासोबत करायची, सोडियम ॲसिटेट ऑन हिटिंग विथ सोडा लाईम. सोडा लाईम म्हणजे काय, तर सोडा लाईम म्हणजे पहा इथं लिहायचं NaOH सोडियम हायड्रोक्साईड आणि ॲरो वरती लिहायचं कॅल्शियम ऑक्साईड. सोडा लाईम हे नाव कशामुळे आलं, तर समजा आपण असं म्हणूया हा कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये सोडियम ॲसिटेट घेतलं. काय घेतलं आपण, सोडियम ॲसिटेट घेतलं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये घेतलेलं सोडियम हायड्रोक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड याच्यातलं मिक्सचर टाकायचे. सोडियम हायड्रोक्साईडला शॉर्टकट सोडा म्हटलं जातं, कॅल्शियम ऑक्साईडला शॉर्टकट लाईम म्हटलं जातं. सोडियम हायड्रोक्साईड आणि सोडियम हायड्रोक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड दोन्हीचं मिक्सचर टाकतो म्हणून त्या मिक्सचरला सोडा लाईम म्हणायचं असतं. यामध्ये सोडियम हायड्रोक्साईड हा रिएजंट असतो तर कॅल्शियम ऑक्साईड हा कॅटलिस्ट असतो. कॅल्शियम ऑक्साईड काय आहे, तो कॅटलिस्ट आहे. म्हणून सोडियम ॲसिटेटला सोडियम हायड्रोक्साईड सोबत इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड आपण हीट केलं तर काय होतं ते नीट पहा. तर हा जो कार्बन कार्बन बॉन्ड आहे हा कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेकडाऊन होतो आणि NaOH मधला O आणि H बॉन्ड तुटतो आणि यातला H या कार्बनला मिळतो CH3 आणि एक H तयार होतं CH3H. यालाच आपण असे देखील लिहू शकता, ओके, लक्षात ठेवा. CH कोड कोणतंही एक लक्षात ठेवायचं, हे किंवा हे. CH3H हा तयार होतो मिथेन. काय तयार होतो, हा तयार होतो मिथेन. आणि बाय प्रोडक्ट हे पहा, हे जे तुटलेला पार्ट आहे इथून इकडं आणि इकडून इकडं यांच्यापासून तयार होतं बाय प्रोडक्ट Na2CO3 म्हणजेच काय, तर म्हणजेच सोडियम कार्बोनेट. म्हणजेच काय, तर सोडियम कार्बोनेट तयार होतो. हा सोडियम ॲसिटेट आहे. सोडियम ॲसिटेट मध्ये किती कार्बन येतं, हा एक आणि हा दोन. किती कार्बन येतं पहा, 2 कार्बन ॲटम आहेत. आणि मिथेन मध्ये किती कार्बन ॲटम आहेत, तर 1 कार्बन ॲटम आहे. ओके, आता पाहिलं तुम्ही हे कोणतं आहे, सोडियम ॲसिटेट CH3COONA. सोडियम ॲसिटेट किती कार्बन येतं, 2 कार्बन ॲटम. NaOH हा काय आहे, तर हा आहे सोडियम हायड्रोक्साईड. कोणता आहे हा, तर सोडियम हायड्रोक्साईड आहे. ओके, सोडियम ॲसिटेटला सोडियम हायड्रोक्साईड सोबत रिएक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट कोणता, तर कॅल्शियम ऑक्साईड. कोणता, कॅल्शियम ऑक्साईड. इट गिव्स, त्याला काय देते, मिथेन देतं. असा लिहा किंवा असा लिहा, दोन्हीपैकी कोणताही एक फॉर्म्युला लिहा, नाही तर दोन्ही लिहितात. ओके, यापैकी कोणताही एक लिहा आणि सोडियम कार्बोनेट. ओके, तर म्हणून आपण सांगू शकतो सोडियम ॲसिटेट ऑन हिटिंग विथ सोडा लाईम गिव्स, काय देतं ते पहा, गिव्स मिथेन. ते देतं मिथेन. आणि इथं आपण आता असं पाहतोय की सोडियम ॲसिटेट मध्ये 2 कार्बन ॲटम आहेत आणि पॅरेंट जो अल्केन तयार झाला यामध्ये एकच कार्बन ॲटम आहे. ओके, या पद्धतीनं. मग जनरल रिएक्शन कशी लिहिणार आपण, जनरल रिएक्शन अशी लिहायची, स्टेटमेंट हिची पहा, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन हिटिंग विथ सोडा लाईम, ऑन हिटिंग विथ सोडा लाईम. सोडा लाईम हा काय आहे, तर सोडा लाईम म्हणजे मिक्सचर ऑफ कोणाचं, NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईड यांचा रेशिओ असतो 3:1. 3 व्हॉल्यूम सोडियम हायड्रोक्साईड आणि 1 व्हॉल्यूम कॅल्शियम ऑक्साईड. जर आपण 40 ml एवढं सोडा लाईम मिक्सचर घेतलं तर त्यातलं 30 ml एवढं सोडियम हायड्रोक्साईड आणि 10 ml एवढं काय असेल तर लाईम, त्याला आपण म्हणतो 3:1 रेशिओ. 3 व्हॉल्यूम सोडियम हायड्रोक्साईड आणि 1 व्हॉल्यूम कॅल्शियम ऑक्साईड.
40 ml असेल तर 30 ml सोडियम हायड्रॉक्साईड 10 ml हे कॅल्शियम ऑक्साईड असेल. ओके, त्या पद्धतीनं सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन हिटिंग विथ सोडा लाईम NaOH calcium oxide 3:1 ratio it gives alkane. ते काय देतं? it gives alkane. आणि या रिएक्शनची लिमिटेशन काय सांगतो मी? तर या रिएक्शनची लिमिटेशन जेवढे कार्बन ऍटम हे कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये असतील त्याच्यापेक्षा एक कार्बन ऍटम असलेला अल्केन हा तयार होतो. हे एक एक्झाम्पल झालं. आता दुसरं एक्झाम्पल पहा. मी असं म्हणतोय सोडियम प्रोपिऑनेट. कोणतं? सोडियम प्रोपिऑनेट ऑन हिटिंग विथ सोडा लाईम गिव्स काय देईल बरं? ऑन हिटिंग विथ सोडा लाईम गिव्स काय देतं पहा. सोडियम प्रोपिऑनेटचा फॉर्म्युला काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रोपिऑनिक ऍसिडचा फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे. कोणता? प्रोपिऑनिक ऍसिड. प्रोपिऑनिक ऍसिड म्हणजे काय असतं? CH3 CH2 C डबल बॉन्ड OOH. CH3 CH2 COOH. आपण हे होमोलॉगस सिरीज मध्ये एक्झाम्पल पाहिलेले आहेत. याचं नाव काय? तर हा आहे प्रोपिऑनिक ऍसिड. कोणता आहे? हा आहे प्रोपिऑनिक ऍसिड. याची रिएक्शन जर NaOH सोबत जर झाली तर याचा H हा Na रिप्लेस करतो आणि तयार होतं CH3 CH2 C डबल बॉन्ड OONA. याचं नाव काय? याचं नाव आहे सोडियम प्रोपिऑनेट. पाहिलं, सोडियम प्रोपिऑनेट हे असणार आहे. कोणतं असणार आहे? सोडियम प्रोपिऑनेट. आपण सेकंड एक्झाम्पल पाहतोय. सोडियम प्रोपिऑनेट ऑन हिटिंग विथ सोडा लाईम गिव्स. लिहायचंय तुम्हाला रिएक्शन लिहून. तर सोडियम प्रोपिऑनेटचा फॉर्म्युला कोणता? तर तुम्हाला माहिती तो कोणता पहा बरं. CH3 CH2 C डबल बॉन्ड ONA O मायनस NH असतो. ओके, आणि प्लस NaOH ॲरोच्या वरती काय लिहायचं? कॅल्शियम ऑक्साईड ऑन हिटिंग. आणि काय करावे? हा आहे सोडियम प्रोपिऑनेट. खालचं मोड तुम्ही आता. ओके, हा कोणता आहे? CH3 CH2 COONA. हा आहे सोडियम प्रोपिऑनेट. आणि ह्याचं आयुर्वेद नेम सोडियम प्रोपॅनोएट. हा सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, आणि काय होईल पहा. CH3 CH2 COONA ला आपण जर NaOH सोबत हिट केलं तर कोणता बॉन्ड ब्रेक होतो? आपण असं म्हटलं की हा कार्बन बॉन्ड ब्रेक होतो. हा कार्बन बॉन्ड ब्रेक होतो आणि NaOH मधला देखील O आणि H बॉन्ड तुटतो. यातला H आपण असं म्हणूया. यातला H आणि हा CH2 मिळून तयार होतं CH3 CH2. पहा, CH3 CH2 H म्हणजेच काय? CH3 CH2 H म्हणजे काय? तर CH3 CH3 दॅट इज इथेन तयार होतं. काय तयार होतं? इथेन. आणि इकडे पहा, हा तुटलेला भाग जो इकडचा भाग आणि इकडचा राहिलेला भाग यांच्यापासून तयार होतं Na2. पहा काय तयार होतं? Na2CO3. हे दोन Na2 एक कार्बन, दोन ऑक्सिजन आणि हा तिसरा एक ऑक्सिजन Na2CO3. याचं झालं सोडियम कार्बोनेट. याचं काय झालं? सोडियम कार्बोनेट हा तयार झाला. ओके, सोडियम प्रोपिऑनेट मध्ये किती कार्बन ॲटम आहेत? 1 2 आणि 3. किती कार्बन ॲटम? 3 कार्बन ॲटम. आणि हा जो इथेन तयार झालाय यात किती कार्बन आहेत? तर यात आहेत 2 कार्बन ॲटम. ओके, ही या रिएक्शनची लिमिटेशन असणार आहे. या रिएक्शनची काय असणार? तर लिमिटेशन असणार आहे. आणि मी आणखी एक तुम्हाला सांगू शकतो की सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ज्यावेळेस आपण सोडा लाईम सोबत हिट करतो त्यावेळेस करस्पॉन्डिंग अल्केन आणि सोडियम कार्बोनेट तयार होतं. आणि जर आपण जास्तीचं हिट केलं तर हा जो सोडियम कार्बोनेट आहे का, हा सोडियम कार्बोनेट मी रिएक्शन लिहितो Na2CO3 ला जर टेम्परेचर जास्त मिळालं तर त्याचं पण काय होतं? NaO आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड गॅस निघून जातो. When sodium salt of carboxylic acid is heated with soda lime, it gives alkane corresponding byproduct sodium carbonate. सोडियम कार्बोनेटला जास्त टेम्परेचर मिळालं तर सोडियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड निघून जातो. या रिएक्शन मध्ये मेटल कार्बोनेट निघून गेलेला आहे. या रिएक्शनला आणखीन एक MCQ साठी लक्षात ठेवायचं, डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. कोणती रिएक्शन? डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. ज्या ज्या रिएक्शन मध्ये बाय प्रोडक्ट हा मेटल कार्बोनेट काय सांगतो का, ज्या ज्या रिएक्शन मध्ये बाय प्रोडक्ट हा मेटल कार्बोनेट किंवा कार्बन डायऑक्साइड निघून जात असतो त्या त्या रिएक्शनला डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. कोणते रिएक्शन? डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन असं म्हटलं जातं.
मेटल कार्बोनेट, सोडियम हा काय आहे तर मेटल आहे आणि त्याच्यासोबत कार्बोनेट, म्हणून या रिएक्शनला देखील आपण डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन्स असं म्हणत असतो. कोणत्या? डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. आणि या रिएक्शनच्या लिमिटेशन्स काय सांगतोय? या रिएक्शन्स मध्ये जो अल्केन तयार होतो त्या अल्केन मध्ये पॅरेंट कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा त्याच्या सॉल्ट पेक्षा एक हा कार्बन ऍटम कसा असतो तर कमी असतो. सोडियम ऍसिटेट मध्ये 2 कार्बन, मिथेन मध्ये एकच कार्बन, सोडियम प्रोपॅनेट मध्ये 3 कार्बन, इथं इथेन मध्ये 2च कार्बन ऍटम आहेत. कृपया याची नोंद घ्यावी. लिमिटेशन्स काय? नंबर 1, तर या रिएक्शन्स मध्ये जे अल्केन तयार होतील त्यांच्यामध्ये एक कार्बन ऍटम कमी असणार आहे. कोणापेक्षा? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा. आणि कॅल्शियम ऑक्साईड काय आहे या रिएक्शन मध्ये? तर कॅल्शियम ऑक्साईड हा कॅटलिस्ट आहे, सोडियम हायड्रोक्साईड हा रिएजंट आहे. आणि त्याचबरोबर एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग इज अ सोडा लाईम. तर सोडा लाईम म्हणजे काय? तर सोडा लाईम याचा अर्थ कॉस्टिक सोडा, NaOH म्हणजे कॉस्टिक सोडा, त्याचा शॉर्टकट सोडा, आणि कॅल्शियम ऑक्साईडला लाईम म्हटलं जातं. म्हणून NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईडच्या 3:1 किती? 3:1 या रेशिओला सोडा लाईम असं म्हटलं जातं. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतो हाऊ मिथेन इज ऑब्टेन्ड फ्रॉम सोडियम ऍसिटेट. तर ही तुम्हाला रिएक्शन लिहायची असते. ओके. किंवा हाऊ इथेन इज ऑब्टेन्ड फ्रॉम सोडियम प्रोपियोनेट. तर तुम्हाला ही रिएक्शन लिहायची असते. ओके. किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो हाऊ सोडियम ऍसिटेट इज कन्व्हर्टेड इनटू मिथेन. पहा, हाऊ सोडियम ऍसिटेट इज कन्व्हर्टेड इनटू मिथेन. तर तुम्ही हे लिहू शकता. किंवा हाऊ सोडियम प्रोपियोनेट इज कन्व्हर्टेड इनटू इथेन म्हटलं तुम्ही ही रिएक्शन लिहिणार आहात. लक्षात? तर या सोडियम ऍसिडेटचा आययुपीसी नेम काय? तर सोडियम ऍसिडेटचा आययुपीसी नेम सोडियम इथॅनोएट आहे. सोडियम इथॅनोएट हे त्याचं कोणतं नाव आहे? आययुपीसी नेम. आणि या सोडियम प्रोपियोनेटचं आययुपीसी नेम काय? तर ते आहे सोडियम प्रोपॅनोएट. काय आहे तर सोडियम प्रोपॅनेट. या प्रकारे ह्या झाल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. काय झाल्या? तर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. ओके. 1 मिनिटासाठी एकदा पाहून घ्या.